संवेदनशीलतेचे भान ठेवत एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा। ठाण्यात दिव्यांग व बालकांसाठी उपयुक्त साहित्याचे वाटप। शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस दरवर्षी ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र यावर्षी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष टाळत संवेदनशीलतेचे भान ठेवण्यात आलं। शिंदे साहेबांच्या विचारांना अनुसरून हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपणारा दिवस म्हणून साजरा करण्यात आला। ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग बांधवांसाठी तसेच लहान मुलांसाठी उपयुक्त असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। या उपक्रमाची सुरुवात ठाण्यातील आनंद मठ येथील शिवसेना कार्यालयामध्ये करण्यात आली। यावेळी दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच लहान मुलांना उपयुक्त व साहित्याचे वाटप खासदार माननीय नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले। याचबरोबर शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ बॅनरबाजी किंवा जल्लोष न करता विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ही शिवसेनेच्या सामाजिक विचारांची आणि शिंदे साहेबांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची खरी ओळख आहे। या कार्यक्रमावेळी शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक सौ मीनाक्षी शिंदे, उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे, विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या दुःखद निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला। परंतु जे सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरे केले जातात, त्याचाच एक अंग म्हणून या ठिकाणी दरवर्षी दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तू असतात, साखर असेल, चहा पावडर असेल, तांदूळ असतील, पीठ असेल, अशा अनेक जीवनावश्यक वस्तू महिनाभर त्यांचं गुजराण होईल अशा पद्धतीच्या वस्तू या ठिकाणी दिल्या जातात। त्या सामाजिक उपक्रमाचं आज सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर लहान मुलं आहेत त्यांना क्रिकेट साहित्य वाटप, त्याचंसुद्धा वाटप या ठिकाणी झालं आहे। मीनाक्षी शिंदे, रमेश वैती, पवन कदम, डोंगरे मॅडम, कोंडस्कर मॅडम अशी संपूर्ण आमच्या ठाणे जिल्हा शाखेची टीम या ठिकाणी हजर आहे आणि शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने हे सर्व उपक्रम राबवले जात आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालपासून सामाजिक सांस्कृतिक उपक्रम न करता आम्ही शैक्षणिक उपक्रम असतील, रक्तदान शिबिर असेल, लहान मुलांना शालेय साहित्य वाटप असेल, हे सर्व उपक्रम कालपासून सुरू झालेले आहेत। रक्तदान शिबिरासारखे मोठे मोठे कार्यक्रम सुरू आहेत। काल विक्रोळीमध्ये जवळजवळ 1000 बाटल्या रक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गोळा करण्यात आलं। हे सर्व उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे।